हे हे सगळं काही बोलू नकोस, बोलू नकोस. हे काय करतेस तू? मी 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 नाही केलं अनन्या, मी काही नाही केलं. मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा हे आधीपासूनच इकडे इकडे रचून ठेवलेलं होतं. मी खरंच काही नाही केलं. मी फक्त बघते हे काय 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 मांडून ठेवलंय ते. आई स्पष्ट कळतंय हे जादूटोना सारखं. जादूटोनाच आहे. हो हो तेच 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 आहे अनन्या, तेच आहे. हो तेच आहे. पण खोलीतल्या सगळ्या वस्तू तशाच आहेत. म्हणजे 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 घरातलंच कोणीतरी. घरातलं नर्मदा आत्या. मला 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 माहिती नाही, मला माहिती नाही अनन्या, पण असं कोणीतरी जो माझ्या जीवावर उठलाय. मीरा वहिनी. मला माहिती नाही अनन्या, पण पण मी 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 तिचं नाव नाही घेऊ शकत. तसं जर का झालं तर अथर्व मला सोडणार नाही. ते इंटरव्ह्यू छापून आलं होतं तेव्हा पाहिलं ना तो कसा वागला होता ते. आई हे बघ, मीरा वहिनी हे सगळं करेल असं मला नाही नाही अनन्या, तुला असं वाटतंय, पण ती हे सगळं करू शकते. ती मला असं मारू शकत नाही ना, म्हणून हे सगळं जादूटोणा वगैरे करून तिला मला हळूहळू मारायचं, हळूहळू. म्हणजे तिच्यावर संशय येणार नाही. आई तू शांत हो. हे बघ मी आहे ना. मी काही होऊ देणार नाही तुला. अनन्या, मला स्वतःची काळजी नाहीये. मला अथर्वची काळजी आहे आणि आपल्या वेदाची काळजी. वेदा तर मीराने संमोहन केल्यासारखीच वागत असते.